नमस्ते शारदे देवी वीणा पुस्तकधारिणी विद्यारंभ करिष्यामि प्रसन्ना भव सर्वदा। सुस्वागतम। मराठी वैदर्भीय संघाच्या वतीने मी प्रिया उपासनी सरस्वती वंदनेने सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत करते। आजच्या आपल्या मॅडमच्या परिचयाकडे वळते। आज आपल्याला मार्गदर्शिका म्हणून अन्वया काणे मॅडम लाभलेल्या आहेत। काणे मॅडम या बालभारतीच्या अभ्यासगट सदस्य असून पार्ले टिळक विद्यालय मुंबई येथील इंग्रजी माध्यमाच्या शाळेत 2007 पासून मराठी विषयाचे अध्यापन करीत आहेत। इयत्ता 8वी व 10वी पाठ्यपुस्तक निर्मितीत अभ्यासगट सदस्य म्हणून त्यांचा सहभाग आहे। बालभारतीतर्फे तयार करण्यात आलेल्या इयत्ता 10वीच्या सराव प्रश्नपत्रिका आणि व्हिडिओ निर्मितीमध्ये त्याचबरोबर अनेक शालेय व सहशालेय उपक्रम प्रकल्पामध्ये मॅडमचा सहभाग आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या प्रशिक्षणात तज्ञ मार्गदर्शक, कृतीपत्रिका तयार करणे, कृतीयुक्त मूल्यमापन रचना आराखडा तयार करण्याचा मॅडमचा सहभाग आहे। इतकेच नव्हे तर नाट्यलेखन, काव्यलेखन, नाट्यछटा लेखन, अभिनय, नाट्य दिग्दर्शन या सर्व स्पर्धांमध्ये राज्यस्तरावर त्यांना अनेक पारितोषिक प्राप्त झाली आहेत। मॅडमच्या व्यक्तिमत्वाचा अजून एक पैलू आहे बरं का। त्यांनी उंच माझा झोका या लोकप्रिय मालिकेत अभिनय केला होता। त्याचबरोबर विविध प्रायोगिक व्यावसायिक नाटकांमध्ये विविध भूमिका, काव्य वाचनाचे जाहीर कार्यक्रम त्यांनी केले आहेत। असे हे बहुआयामी व्यक्तिमत्व आज आपल्याला मार्गदर्शिका म्हणून लाभले आहे। मी मॅडमचे पुनश्च स्वागत करते आणि त्यांना आजचा आपला रंग साहित्याचे हा पाठ सादर करण्याची विनंती करते। धन्यवाद। काणे मॅडम। प्रिया उपासनी मॅडम, धन्यवाद। इतकी छान ओळख माझी करून दिली तुम्ही। वैदर्भीय मराठी अध्यापक संघाचे सगळे सदस्य, या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजक आणि सर्व उपस्थित मान्यवर यांना विनम्र अभिवादन करून आजच्या पाठाला सुरुवात करते। अक्षर भारती 10वीचं मराठीचं पाठ्यपुस्तक जे आहे त्यातला 10वा पाठ रंग साहित्याचे, या पाठाबद्दल आज आपण विचार करणार आहोत। सगळ्यात आधी या शीर्षकाबद्दल थोडंसं जाणून घेऊया। रंग साहित्याचे असं शीर्षक या पाठाला का दिलं असेल, तर या पाठामध्ये साहित्य प्रकार आणि जसे इंद्रधनुष्यात 7 रंग असतात तसे 7 विविध साहित्य प्रकार आणि त्यांची वैशिष्ट्ये अशी या पाठाची मांडणी आहे। इंद्रधनुष्य जसं आकाशाला सुंदर रूप प्राप्त करून देतं, फुलवतं, तसंच हे 7 विविध साहित्य प्रकार जेव्हा आपण वाचतो तेव्हा आपल्या जीवनात रंग भरल्यासारखा आनंद आपल्याला होतो। आपलं जीवन रंगीबेरंगी होतं, आनंदी होतं, कारण वाचनातून मिळणारा आनंद हा उच्च कोटीचा असतो। आणि अशा अर्थाने विविध रंगी असं हे इंद्रधनुष्यच जणू आहे मराठी साहित्यातलं, म्हणूनच रंग साहित्याचे असं नाव या पाठाला दिलेलं आहे। आता हा जो पाठ आहे तो नाट्य रूपात किंवा संवाद रूपाने आपल्या समोर येतो आणि सुश्रुत हा या पाठाचा नायक म्हणता येईल आपल्याला। त्या पाठाची सुरुवातच अशी होते की सुश्रुत हा शालेय विद्यार्थी आहे आणि त्याच्या शाळेमध्ये वर्ग शिक्षिकेने त्यांच्या सहलीची सूचना वाचून दाखवली आहे। ती सहल कुठे जाणार आहे, तर ती भिलार या गावी जाणार आहे, जे पुस्तकांचं गाव म्हणून ओळखलं जातं। महाराष्ट्रातलं महाबळेश्वर जवळ असलेलं भिलार गाव। आता या भिलार गावाची संकल्पना शिक्षक विद्यार्थ्यांना सांगतात आणि ती स्पष्ट करण्यासाठी एक छोटी व्हिडिओ क्लिप त्यांना दाखवली जाते। त्या व्हिडिओ क्लिप मधून सुश्रुतला भिलार गावाची संकल्पना स्पष्ट होते। विविध साहित्य प्रकार कसे वेगवेगळ्या ठिकाणी मांडणी त्याची केलेली आहे भिलार गावात, आणि छान सजलेलं असं वाचन प्रेमींसाठी वरदान ठरेल असं पुस्तकांचं गाव भिलार आहे, ही संकल्पना त्याच्या मनात स्पष्ट होते। आणि मग तेच विचार त्याच्या मनात घोळू लागतात। मनी वसे ते स्वप्नी दिसे या न्यायानुसार त्याला त्याच विचारांचं एक स्वप्नही पडतं आणि त्या स्वप्नात सगळे साहित्य प्रकार त्याच्या भेटीला येतात। अशा स्वरूपाचा हा पाठ आहे। मग ती जी व्हिडिओ क्लिप शिक्षकांनी दाखवली सुश्रुतला, ती मला वाटतं आपल्याही विद्यार्थ्यांना आपण दाखवली पाहिजे, तर एक तयार होईल त्यांच्या मनात की काय नेमकं त्याच्यातून अभ्यासायचं आहे त्या पाठातून, आणि भिलार गाव हे नेमकी काय संकल्पना आहे। म्हणून मला वाटतं पाठाच्या सुरुवातीला छोटीशी व्हिडिओ क्लिप आहे ती आपणही पाहूया आणि मग पुढे जाऊया।
भारतात पहिल्यांदाच पुस्तकांचं गाव हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम आकारास आला आहे. साहित्याची वाचन संस्कृतीची परंपरा लाभलेल्या महाराष्ट्रात उभारलेलं पुस्तकांचं गाव म्हणजे वाचन प्रेमींसाठी जणू पर्वणी. निसर्गाच्या सानिध्यात आपल्या आवडत्या लेखकाच्या पुस्तकाचं रसग्रहण करणं यासारखा आनंद विरळाच. ही सुरुवात आहे नवसंकल्पनेची, ही सुरुवात आहे नव उन्मेषाची. पुस्तकांचं गाव ही नाविन्यपूर्ण संकल्पना मांडली ती महाराष्ट्राचे मराठी भाषा मंत्री माननीय श्री विनोदजी तावडे यांनी. इंग्लंड मधील हे ऑन वे च्या धर्तीवर पुस्तकांचं गाव या प्रकल्पाची संकल्पना आधारित आहे. आपल्याकडेही वाचन प्रेमींसाठी अशा प्रकारची व्यवस्था असावी या विचारातून हा प्रकल्प पूर्णत्वास आला. महाबळेश्वर जवळील भिलार या गावाची या उपक्रमासाठी निवड करण्यात आली. त्यामागेही काही कारणं आहेत. एक तर विविध ठिकाणांहून अधिकाधिक वाचकांना पुस्तकांच्या गावात सहज पोहोचता यावं हा त्यामागील मुख्य उद्देश आहे. तसेच निसर्गरम्य वातावरणात वाचनाचा आनंद घेता यावा हा यामागील प्रयत्न आहे. भिलारच्या ग्रामस्थांनी एकमताने या उपक्रमाला पाठिंबा दिला. एवढंच नाही तर त्यांनी स्वतःच्या राहत्या घरांचा काही भागही यासाठी उपलब्ध करून दिला. मराठी भाषेचं शब्द भांडार अथांग आहे. मराठी साहित्य संपदा लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोचावी यासाठी विशेष समिती नेमण्यात आली. साहित्यप्रेमी, प्राध्यापक, शिक्षक, ग्रंथपाल आणि अन्य काही महत्वाच्या व्यक्तींचा या समितीत समावेश केला गेला. पुस्तकांच्या या पहिल्या गावात कोणते साहित्य प्रकार असावेत यावर सखोल अभ्यास झाला. बदलापूर मधील ग्रंथसखा संस्थेचे सर्वेसर्वा माननीय श्री श्याम जोशी यांनी या कामी विशेष योगदान दिले. पुस्तकांचं गाव या उपक्रमासाठी भिलार येथील 25 जागांची निवड करण्यात आली. त्या प्रत्येक जागेसाठी ठराविक संकल्पना ठरवण्यात आली. त्यानुसार पुस्तकांची विभागणी आणि वाटप झालं. चरित्र, कादंबरी, कथा, कविता, बालसाहित्य, विज्ञान, क्रीडा अशा विविध साहित्य प्रकारांचा त्यात समावेश आहे. प्रत्येक संकल्पनेशी सुसंगत अशी अनुरूप चित्रे, कलाकृती यांनी ही घरं आणि जागा सजवण्यात आल्या आहेत. ठाण्यातील स्वल्प या संस्थेचे स्वयंसेवक आणि काही कलाकार अशा 100 जणांनी मिळून अवघ्या 3 दिवसात 66,000 चौरस फूट भिंतींवर विविध साहित्य प्रकारांना सुसंगत अशी चित्रे आणि कलाकृती रेखाटल्या. हा एक वेगळाच विक्रम आहे. निसर्गाच्या कुशीत वसलेलं, स्ट्रॉबेरीसाठी नावाजलेलं भिलार आता साहित्याचं नवं वारं वाहण्यासाठी सज्ज आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रयत्नाने उभारलेल्या या पुस्तकांच्या गावात आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. कलेच्या सागरात पुस्तकांची ही अनोखी नाव. नक्की भेटायला या. वाट पाहतंय तुमची भिलार गाव. तुमचं पुस्तकांचं गाव, तुमचं पुस्तकांचं गाव. तर अशी एकदा भिलार गावाची संकल्पना मुलांच्या मनात स्पष्ट झाली की एक त्यांचा दृष्टिकोन तयार होतो या पाठाकडे बघण्याचा. आणि मग त्या साहित्य प्रकारानुसार जी विभागणी भिलार गावात केलेली आहे ते साहित्य प्रकार नेमके कोणते आहेत, त्याची वैशिष्ट्ये काय आहेत, हे जे सगळं विवेचन पाठात आलेलं आहे त्याकडे मुलं वेगळ्या दृष्टिकोनातून पाहू लागतात, उत्सुकतेने पाहू लागतात. आता हे जे साहित्य प्रकार पाठात आलेले आहेत ते स्वतःच येऊन स्वतःच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती सुश्रुतला देतात. अशा स्वरूपाचा हा पाठ आहे. मग कोणते कोणते साहित्य प्रकार आले आहेत तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचे 7 साहित्य प्रकार या पाठात आपण निवडलेले आहेत. तर कथा, कादंबरी, कविता, नाटक, चरित्र, आत्मचरित्र आणि प्रवास वर्णन अशी या साहित्य प्रकारांची नावं आहेत. आणि त्या प्रत्येक साहित्य प्रकाराची वैशिष्ट्य किंवा त्याचे प्रकार असतील त्याच्याबद्दल काही माहिती जी दिलेली आहे त्याचा अभ्यास विद्यार्थ्यांना करायचा आहे. हेच या पाठाचं स्वरूप आहे. आता तो अभ्यास करण्यासाठी प्रत्येक साहित्य प्रकाराच्या वैशिष्ट्यांचा जर आपण चार्ट तयार केला तर एका दृष्टिक्षेपात आपल्या डोळ्यासमोर त्यातली सगळी वैशिष्ट्ये प्रत्येक साहित्य प्रकाराची येतात आणि त्याचा उपयोग आपल्याला आकलन कृती या सोडवण्यासाठी होतो. पहिला साहित्य प्रकार कथा आहे. तर त्याची वैशिष्ट्ये काय आहेत? आकर्षक सुरुवात आणि परिणामकारक शेवट
ही तिची महत्वाची वैशिष्ट्य कथेची. आता कथा हा जो साहित्य प्रकार आहे तो गोष्ट या नावाने मुलांना अगदी लहानपणापासून परिचित असतो. आजी आईकडून त्यांनी कथा ऐकलेल्या असतात, इसापनीती, पंचतंत्र किंवा अकबर बिरबल. आपण पाठ्यपुस्तकातही लहानपणी अनेक कथा या मुलांना त्यांची ओळख करून दिलेली असते आणि यामुळे या गोष्ट म्हणजे काय असते हे मुलांना नीट माहीत असतं. पण या दृष्टीने तिच्या वैशिष्ट्यांच्या दृष्टीने मुलं जेव्हा अभ्यास करतात तेव्हा स्वतः जेव्हा ते कथालेखन करतात, आपल्याला उपयोजित लेखनामध्ये कथालेखनही करायचं असतं, तर त्याच्यामध्ये ही वैशिष्ट्य कशी येतील याचा प्रयत्न मुलं करतात. ते करण्यासाठी आपण त्यांना प्रवृत्त केलं पाहिजे की आपल्या कथेची सुरुवात आकर्षक असली पाहिजे, त्याचा शेवट काहीतरी परिणामकारक असला पाहिजे, त्याच्यामध्ये वेगवेगळी पात्र, त्यातले संवाद हे घडले पाहिजेत आणि तर आपली ही संपूर्ण कथा ही खुलेल, छान दिसेल. हे या वैशिष्ट्य अभ्यासल्यानंतर मुलांच्या लक्षात येतं. कथा हा सर्व ललित कलांचा पाया आहे, हे कथेचे एक वैशिष्ट्य आहे. मग नाटक असेल, सिनेमा असेल, कोणतीही कलाकृती आपल्याला कधी आवडते, कधी ती गाजते, कधी दर्जेदार ठरते, तर जेव्हा तिची मूळ कथा दर्जेदार असेल तेव्हा. आणि त्याच्यामुळे दर्जेदार कथा असेल तरच कलाकृती उत्तम ठरते. उत्तम निवेदन तंत्र हेच कथेच्या यशाचं रहस्य आहे. छान खुलवून जेव्हा कथा सांगितली जाते, अशी मांडणी जेव्हा कथेची असते, तेव्हाच ती कथा प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचते आणि म्हणून कथेचं हे एक महत्वाचं वैशिष्ट्य आहे. आता त्या पाठामध्ये कथेचे काही प्रकार उल्लेखलेले आहेत. परिकथा, बोधकथा, विज्ञानकथा, ऐतिहासिक कथा याचा उल्लेख पाठात आलेला आहे. पण याशिवाय साहस कथा, भयकथा असे बाकीचे जे कथेचे प्रकार आहेत त्याचाही उल्लेख शिक्षकांनी जरूर पाठ शिकवताना केला पाहिजे. त्यांच्या विषयाच्या जवळ नेलं तर ती वैशिष्ट्य त्यांच्या मनात पक्की रुजतात. आता पुढचा जो साहित्य प्रकार आहे तो आहे कादंबरी. कादंबरीला कथेची थोरली बहीणच म्हणावं अशी तिची रचना असते, कारण कादंबरी म्हणजे सुद्धा एक मोठी कथाच आहे, पण तिचा आवाका फार मोठा आहे. मग त्याच्यामध्ये खूप पात्र असतात, घटना वेगवेगळ्या घडतात, प्रसंग घडतात आणि अनपेक्षित अशी वळणं असतात ज्याने वाचकाची उत्कंठा शिगेला पोचते. पुढे काय होणार आहे या कथानकात याचा वाचक विचार करू लागतो आणि तो कादंबरी वाचनात गुंगत जातो. आता याचं उदाहरण देण्यासाठी सुद्धा आपण मुलांच्या भावविश्वाशी जर हे जोडलं की आजकाल मालिकांचा जमाना आहे, जेव्हा आपण मालिका एखादी बघतो तेव्हा पुढे काय होईल याची प्रत्येक एपिसोडच्या शेवटी आपल्याला उत्सुकता असते. मग कादंबरी वाचनही तसंच आहे की त्याच्यात एवढ्या घटना घडत असतात, एवढी वेगवेगळी वळणं येत असतात की पुढे काय होईल ही जेव्हा उत्सुकता ताणली जाते वाचकाची, तेव्हा ती कादंबरी यशस्वी ठरते, लोकप्रिय ठरते. कितीतरी कादंबरींची उदाहरणं आपल्याला देता येतील, पण ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त अशी सगळ्यात महत्वाची कादंबरी ययाती मराठी साहित्यातली वि.स. खांडेकरांची, याचा उल्लेख पाठामध्ये आलेला आहे. साहित्यातला सर्वोच्च मानाचा समजला जाणारा हा पुरस्कार, या पुरस्काराची ओळखही या निमित्ताने मुलांना आपल्याला करून द्यायची आहे आणि तो पुरस्कार आपल्या मराठी भाषेतल्या एखाद्या साहित्यकृतीला मिळणं हे किती मानाचं आहे हे जर मुलांना समजलं तर आपण जे पाठात म्हटलंय की प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला, ते का झालं हे मुलांना कळेल जर त्या पुरस्काराचं महत्व मुलांना आपल्याला पटवून देता आलं तर. त्याच्यानंतरचा साहित्य प्रकार आहे कविता. आता कविता हाही साहित्य प्रकार खूप लहानपणापासून मुलांच्या जवळचा असतो. अगदी बडबड गीतांपासून, येरे येरे पावसापासून ते पाठ्यपुस्तकातल्या अनेक कविता मुलांनी अभ्यासलेल्या असतात, त्या त्यांच्या ओळखीच्या असतात. मग वैशिष्ट्यांच्या दृष्टिकोनातून फक्त आपल्याला त्यांचा अभ्यास आता करायचा आहे. मोजक्या शब्दात मोठा आशय व्यक्त करणं हे कवितेचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. पाठ्यपुस्तकात एकाच पानावर कविता असते, पाठ मात्र 2-3 पानांवर असतात, म्हणजेच त्याची लांबी मात्र कमी असते, कवितेची शब्द कमी असतात त्याच्यात, पण आशय फार मोठा सांगितलेला असतो. आता याचं उदाहरण देण्यासाठी सुद्धा फार वेगळीकडे जायला नको. आपल्या पाठ्यपुस्तकातच रंगमजेचे रंग उद्याचे असेल किंवा हिरवगार झाडासारखं असेल, फार मोठा आशय सांगणाऱ्या कविता आहेत, वेगळा आशय सांगणाऱ्या आहेत, औक्षण सारखी कविता असेल, जर आपण ते जोडलं, जर मुलांना सांगितलं की या कवितेतून आशय केवढा मोठा व्यक्त झालाय, पण त्याची रचना अशी आहे की मोजक्या शब्दात कवीने त्याचे विचार मांडलेले आहेत, तर त्यांना ते वैशिष्ट्य, त्याचा अर्थ कळतो. अर्थपूर्ण आणि चपखल अशी शब्दरचना हे कवीचं कसं बसतं, वैशिष्ट्य असतं की आपल्याला नाही जमत ते की जे काही मांडायचंय त्याच्यासाठी योग्य शब्द, अगदी परफेक्ट तिकडे बसेल असा शब्द, जेव्हा आपली शब्द संपत्ती विपुल असते तेव्हाच हे शक्य आहे आणि कवीकडे ते कौशल्य असतं. म्हणूनच
खूप सुंदर अशी शब्दरचना, ते शब्द सुचतात कवीला आणि तो नेमक्या जागी नेमके शब्द योजतो. शब्दालंकार त्याचं बाह्यरूप आणि अर्थालंकार कवितेचं अंतरंग सजवतात. हेही कवितेचं वैशिष्ट्य आहे. 9वीच्या पाठ्यपुस्तकात अक्षर भारतीच्या आपण उपमा आणि उत्प्रेक्षा या अर्थालंकारांची ओळख मुलांना करून दिलेली असते किंवा यमक आणि अनुप्रास या शब्दालंकारांचाही संदर्भ 9वीच्या पुस्तकात झालेला असतो. मग ते जर आपण त्यांना सांगितलं की शब्दाच्या रचनेच्या दृष्टीने जे सौंदर्य त्याचं आहे ते यमक अनुप्रास सारखे शब्दालंकार करतात आणि अर्थालंकार म्हणजेच उपमा उत्प्रेक्षा यासारखे अर्थालंकार जे अर्थाच्या दृष्टीने कवितेच्या सौंदर्यात भर घालतात. तर मुलांना त्या वैशिष्ट्याचाही अर्थ कळतो आणि जेव्हा अर्थ कळतो ना तेव्हा ती वैशिष्ट्य लक्षात राहणं हे खूप सहज सोपं असतं. सुंदर कल्पनाविष्कार, कल्पनेचा सुंदर आविष्कार हे कवितेचं पुढचं वैशिष्ट्य आहे. जे न देखे रवी ते देखे कवी असं आपण म्हणतो. आपल्याला एखादी गोष्ट पाहून जे सुचणार नाही पटकन ते कवीला सुचतं, त्याच्यावरच्या वेगवेगळ्या कल्पना सुचतात आणि त्या सुंदर शब्दामध्ये मांडण्याचं कसबही कवीकडे असतं आणि म्हणून सुंदर कल्पनाविष्कार आपल्या कवितेत कवीने केलेला असतो. संगीतकारांनी स्वरसाज चढवला की कवितेचं गाण्यात रूपांतर होतं. आता याचीही अनेक उदाहरणं मुलांना परिचयाची आहेत, कारण पाठ्यपुस्तकातल्याच अनेक कवितांना आपण चाली लावलेल्या असतात लहानपणापासून आणि कविता समोर आली की त्याला चाल लावल्यावर ते तालासुरात म्हणता येतं, म्हणजेच त्याचं गाणं होतं हे मुलांना माहिती असतं. मग पाटगावकरांच्या कविता किंवा विंदा करंदीकरांच्या कविता ज्या सलील कुलकर्णी सारख्या संगीतकारांनी ताल लावून त्याची गाणी तयार केली बालकवितांची, त्या बालकविता मुलांच्या परिचयाच्या असतात. ही उदाहरणं तुम्ही जेवढी जास्त द्याल तेवढं प्रत्येक वैशिष्ट्य हे मुलांच्या मनात ठसत जाईल. संतकाव्य, पंतकाव्य, शाहिरी काव्य, मध्ययुगीन काव्य, मुक्तछंद अशी कवितेची बदलती रूप आहेत. काळानुरूप बदलत गेली कविता. आणि संतकाव्य म्हणजे अभंग वगैरे तर आपल्या पाठ्यपुस्तकात आहेतच. सुसंगती सदा घडो सारखं पंतकाव्य एखादं श्लोकाच्या स्वरूपात हे मुलांना माहिती असतं. आणि असं होत होत आजच्या काळामध्ये कविता कशी बदलत गेली आणि मुक्तछंद त्याचंही उदाहरण आपल्या पाठ्यपुस्तकातच आहे. हिरवगार झाडासारखं ही मुक्तछंदातली कविता पण खूप सुंदर आशय व्यक्त करणारी, याचं उदाहरण आपण मुलांना देऊ शकतो. त्याच्यानंतर या कवितेच्याच परिच्छेदात एक फार महत्वाचा उल्लेख पाठ्यपुस्तकात आलाय, तो म्हणजे कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच वि.वा. शिरवाडकर. हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक आणि त्यांचा जन्मदिवस जो आहे 27 फेब्रुवारी तो आपण मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा करतो. त्याला पाठ्यपुस्तकात मराठी दिन असा त्याचा उल्लेख आलाय. काही ठिकाणी मराठी भाषा दिवस असंही म्हटलं जातं. ज्या ज्या शाळांमध्ये, मला वाटतं प्रत्येक शाळेमध्ये हा दिवस साजरा केला जातो आणि जर तो शाळेत साजरा होत असेल, त्या निमित्ताने कार्यक्रम होत असतील तर मुलांना हे नक्की लक्षात राहतं की 27 फेब्रुवारी या दिवसाचं महत्व काय, औचित्य काय, काय निमित्ताने तो दिवस साजरा केला जातो. हे सुद्धा आपल्याला कृती सोडवण्याच्या दृष्टीने महत्वाचा असा पाठ्यपुस्तकातला तपशील आहे. पुढचा साहित्य प्रकार आहे नाटक. नाटकाची वैशिष्ट्य काय आहेत तर वैशिष्ट्यपूर्ण पात्रे, त्याच्यामध्ये अनेक पात्र असतात, कॅरेक्टर्स असतात, ते सुरसुरीत संवाद साधतात एकमेकांशी. नाट्यमय अशा घटना असतात, प्रसंग असतात आणि हे सगळं मिळून नाटक तयार होतं. आता नाटक हा अतिशय वैशिष्ट्यपूर्ण साहित्य प्रकार यासाठी आहे की बाकीचे साहित्य प्रकार केवळ आपण वाचतो किंवा कवितेसारखा एखादा साहित्य प्रकार आपण नंतर चाल लावून गातो, पण नाटक हा साहित्य प्रकार असा आहे की ज्याचं नंतर रंगमंचावर सादरीकरण होणार असतं आणि त्या दूरदृष्टीनुसारच लेखक लेखनाच्या पातळीवर नाटकात त्याप्रमाणे रचना करत असतो. मग प्रत्येक पात्राची वेशभूषा असेल, केशभूषा असेल, त्या प्रसंगाला आणखीन खुलवणारं संगीत असेल किंवा नेपथ्य असेल, या सगळ्याचा विचार लेखकाने लेखनाच्या पातळीवरच केलेला असतो आणि पुढे मग त्याचं दिग्दर्शक सोनं करतो. उत्तम लेखक जो असतो तो आपल्या लेखनामध्येच इतके तपशील देतो त्या नाटकातल्या की दिग्दर्शकाला असं नाटक दिग्दर्शित करणं हे खूप सोपं वाटतं. आणि म्हणूनच आपल्या पाठ्यपुस्तकात दिग्दर्शकाचाही असा संदर्भ आहे की उत्तम लेखकाचं नाटक दिग्दर्शित करणं हा दिग्दर्शकासाठी सुद्धा आनंददायी अनुभव असतो. आता नाटक वाचनीयच नाही तर प्रेक्षणीय व्हावं लागतं आणि ही आता मराठी माणसाच्या मनात अढळ स्थान मिळवलेलं आहे या नाटक या साहित्य प्रकाराने, असा उल्लेख पाठात आहे. आपल्याला मुलांसमोर जरा जुना काळ उभा करावा लागेल की मराठी माणसाच्या मनात नाटकाबद्दल इतका जिव्हाळा का आहे, काय काळ होता, सुवर्ण काळ होता नाटकांचा, संगीत नाटकाचा,
की रात्रभर संगीत नाटकं चालायची. आणि आपण जसं एखाद्या लग्न समारंभाला जातो नटून तटून, छान छान साड्या, दागिने, गजरे माळून, तसं पूर्वीचे लोक छान कपडे घालून नटून थटून नाटकाला जायचे. रात्री जेवण वगैरे झाल्यावर कुलूप हा जो पाठ होता गेल्या वर्षी 9वीला अक्षर भारतीमध्ये मुलांनी तो अभ्यासलेला आहे. आणि त्याच्यामध्ये नानांची पत्नी सगळे दागिने अंगावर घालून नाटकाला गेली, असाही एक संदर्भ आहे. मुलं जर आपण हे मुलांना सांगितलं तर मुलांना समजतं की काय त्यावेळेचं वातावरण असेल. एखादा लग्न समारंभात जसं आपलं स्वागत केलं जातं त्याप्रमाणेच नाटकात सुद्धा प्रेक्षक जे येतात त्यांना अत्तर लावून, गुलाब पाणी शिंपडून असं त्यांचं स्वागत व्हायचं त्या काळी. आणि रात्रभर छान आस्वाद घेत ते संगीत नाटक प्रेक्षक पाहायचे, रंगून जायचे त्याच्यात. इतका जिव्हाळ्याचा विषय नाटक हा मराठी माणसासाठी आहे. मुलांना याची जाणीव आपण करून दिली पाहिजे. आता त्याच्यानंतर पुढचा साहित्य प्रकार आहे चरित्र. चरित्राचं वैशिष्ट्य काय तर प्रभावशाली थोर व्यक्तिमत्वाच्या आयुष्याची गाथा म्हणजे चरित्र. मग लेखकावर प्रभाव पडतो एखाद्या व्यक्तिमत्वाचा. थोर व्यक्तिमत्व आहे, त्याने अनुपम अशी कामगिरी केलेली आहे, तर ती वाचकांसमोर यावी, लोकांना त्याच्यातून प्रेरणा मिळावी, ह्या त्याच्या मागचा उद्देश असतो लेखकाचा. आणि त्याच्यामुळे ते सामान्यांना प्रेरणादायक असतं. त्या व्यक्तीच्या आयुष्यात त्याने जो संघर्ष केलाय तो त्याच्यात नमूद केलेला असतो. त्याने गाजवलेलं अनुपम असं कर्तृत्व असेल त्याचा उल्लेख असतो. आणि संधी जी जी आपल्या समोर येते त्याची सुवर्ण संधी कशी करता येईल, आणि ती आपल्यासाठी नाही, स्वतःसाठी नाही, तर समाजासाठी, देशासाठी त्याचा उपयोग या व्यक्तींनी कसा केला, या सगळ्याचं विवेचन चरित्रामध्ये आपण करत असतो. आता लेखकांनी जेव्हा चरित्र एखादं लिहायला घेतलं तेव्हा त्या आयुष्याचा, त्या थोर व्यक्तीच्या आयुष्याचा संपूर्ण अभ्यास लेखकाने केलेला असतो. मग बाबासाहेब पुरंदर यांनी लिहिलेलं शिवचरित्र आहे, हे उत्तम उदाहरण आहे चरित्राचं आणि मुलांच्या परिचयाचं आहे. शिवाजी महाराजांच्या गोष्टी प्रत्येक मुलाला आवडतात. आपण त्यातला जर थोडासा संदर्भ मुलांना दिला चरित्र या साहित्य प्रकारासाठी, तर त्याची वैशिष्ट्य ठामपणे मुलांच्या मनात आपण रुजवू शकतो. त्याच्याच पुढचा साहित्य प्रकार आहे आत्मचरित्र. मग चरित्र आणि आत्मचरित्र याच्यात काय फरक आहे तर आत्मचरित्र असं म्हणतो की मी चरित्राच्याच कुटुंबातला एक आहे असं म्हणता येईल, कारण त्याच्यात सुद्धा आयुष्याचीच गाथा असते, पण कुणाच्या तर लेखक स्वतःच्या जीवन प्रवासाचं तटस्थपणे वर्णन करत असतो. इथे तटस्थपणे हा शब्द फार महत्वाचा आहे, कारण जेव्हा लेखक स्वतःचं आयुष्य सांगत असतो, स्वतःच्या आयुष्याची कहाणी सांगत असतो, तेव्हा तो फक्त त्यातल्या चांगल्या गोष्टी सांगत नाही, तर वाईट अनुभव जे त्याला आलेले आहेत किंवा त्याच्या हातून ज्या चुका घडलेल्या आहेत त्या सुद्धा तो प्रांजळपणे आत्मचरित्रात मांडत असतो. आणि असं जे प्रामाणिक प्रांजळ आत्मचरित्र असेल तेच यशस्वी होतं. त्यातून वाचकालाही कळतं की कोणत्या चुका टाळाव्यात, कोणत्या गोष्टीचे काय परिणाम होतील, आणि त्या दृष्टीने ते वाचकासाठी मार्गदर्शक ठरतं. बरं, आत्मचरित्र कोण लिहितं तर ज्यांच्या आयुष्यामध्ये लोकांना रस आहे अशी माणसं आत्मचरित्र लिहितात. आणि म्हणूनच त्यांनी काहीतरी कर्तृत्वही नक्कीच गाजवलेलं असतं, काहीतरी अनुपम अशी कामगिरी केलेली असते, आणि ते सगळं ती व्यक्ती आत्मचरित्रात मांडत असते. आणि त्याचबरोबर स्वतःच्या चुका, ज्या वाईट अनुभव आलेले, हे सगळं सुद्धा ती मांडत असते. त्या दृष्टीने आत्मचरित्र हाही एक वैशिष्ट्यपूर्ण असा साहित्य प्रकार असतो. मग प्रकाश वाटाचं उत्तम उदाहरण देता येईल. प्रकाश बाबा आमटे, मुलांनी तो पिक्चरही बघितलेला असतो काही वर्षांपूर्वी आलेला, त्यामुळे मुलं कनेक्ट करू शकतात की आत्मचरित्र म्हणजे नेमकं काय, स्वतःच्या आयुष्याची कहाणी. किंवा स्मृतिचित्र लक्ष्मीबाई टिळकांचं जे आत्मचरित्र आहे त्यातला थोडासा भाग आपण वाचून दाखवू शकतो. तर हे सगळं जर आपण केलं तर ती वैशिष्ट्य मुलांच्या मनामध्ये नक्की पक्की होतात. शेवटचा साहित्य प्रकार जो पाठात उल्लेखलेला आहे तो आहे प्रवास वर्णन. याची वैशिष्ट्य काय आहे तर प्रवासाला एखाद्या ठिकाणी जाऊन आल्यानंतर त्या तिकडच्या अनुभवांची रोचक माहिती, रोचक भाषेत म्हणजे रंजक भाषेत, आवडेल अशा भाषेत मुद्देसूदरित्या तिथे दिलेली असते. पण कुठेही ते रटाळ होत नाही, कंटाळवाणं होत नाही, तर आपलं मनोरंजन त्याच्यातून होतं आणि त्याचबरोबर आपल्याला घर बसल्या दुनियेची सफर करता येते, असं हे प्रवास वर्णन असतं. मुलं जेव्हा सुट्टीत एखाद्या ठिकाणी जातात, नवीन ठिकाणी, तेव्हा आल्यानंतर आपल्या मित्रांना, शिक्षकांना तिथे काय पाहिलं, तिथे काय अनुभव आले हे सांगत असतात. हे सुद्धा खरं तर प्रवास वर्णनच आहे. तसंच प्रवास वर्णन लेखक मोठ्या प्रमाणावर मुद्देसूदरित्या मांडणी करून पुस्तक स्वरूपात आपल्या समोर आणत असतो. आणि म्हणून मुलांना जर आपल्याला
सांगायचं असेल प्रवास वर्णन म्हणजे काय, तर त्यांना त्यांच्याच भावविश्वातली हीच उदाहरणं देणं आवश्यक आहे. मुलांनी निबंध सुद्धा लिहिलेला असतो की मी पाहिलेले प्रेक्षणीय स्थळ, मला आवडलेले ठिकाण, त्याचाही रेफरन्स आपण देऊ शकतो. बरं, प्रवास वर्णन फक्त तिकडची माहिती अपेक्षित नसते, कारण ते फक्त माहिती जर दिली तर ते कंटाळवाणं होईल, रटाळ होईल. पण त्या ठिकाणी असणारी माणसं, त्या माणसांचे व्यक्तिविशेष, त्यांचा व्यवसाय असेल, त्यांची भाषा असेल, वेशभूषा असेल, त्या ठिकाणी गेल्यानंतर त्या लेखकाला स्वतःला आलेले अनुभव, त्याच्या मनात आलेले विचार, भावना, या सगळ्याचा परामर्श प्रवास वर्णनात असतो आणि त्याच्यामुळे ते रंजक ठरतं. हे सगळे साहित्य प्रकार पाठात आलेत आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो पाठामध्ये आलेला आहे तो म्हणजे पुस्तक वाचनाचे फायदे काय आहेत. पुस्तक हा आपल्याला कधीही सोडून न जाणारा असा निस्वार्थी मित्र आहे, असं तिकडे म्हटलंय. आपल्याला जेव्हा कंटाळा येतो, आपल्याला कोणीच नसतं जवळपास, कोणत्याच मित्राला आपल्यासाठी वेळ नसतो, तेव्हा पुस्तक हा असा मित्र आहे की जो आपला कायम साथ देतो. तो कधी नाही म्हणत नाही आपलं मनोरंजन करायला. आणि कधी एखाद्या प्रवासात आपण असू किंवा एकटेच आपण असू, आपला वेळ जात नसेल, तर आपल्या जवळ कायम एक पुस्तक बाळगावं आणि मग आपल्याला कधीच कंटाळवाणं होत नाही, आपण कधीही ते पुस्तक उघडून वाचू शकतो, ही सवय लावून घेणं फार उपयोगी आहे. मग पुस्तक वाचनाचे फायदे काय आहेत? पुस्तकात उल्लेखलेले फायदे हे आहेत की मनोरंजन होतं पुस्तक वाचनातून, ज्ञान वाढतं आपलं आणि लेखन सुधारतं. जेवढं आपण वाचू तेवढं आपण उत्तम लिहित जातो. याशिवाय आपली भाषा समृद्ध होते, आपलं व्यक्तिमत्वाचा आपला विकास होतो, कारण आपण समृद्ध होत जातो. अनेक अनुभव जगभरातले आपल्याला पुस्तक वाचनातून घर बसल्या समजतात, त्यामुळे आपण समृद्ध होतो. आपल्याला अनेक प्रकारचं ज्ञान मिळतं, अनेक प्रकारची माहिती मिळते. कधी कधी पुस्तक वाचनातून आपल्याला आपल्या आयुष्याची दिशा ठरवता येते. आपल्याला नेमकं काय आवडतंय, कशा प्रकारचं जगायला आवडेल, हे मोठ्या मोठ्या लोकांची चरित्र वाचून आपल्याला समजतं. तर हे सगळं जे आहे ते वाचनाचे. याच्याशिवाय अनेक फायदे आहेत ज्याचा आपण मुलांना उल्लेख केला पाहिजे जाणून बुजून वर्गामध्ये. तर स्वमताचे जे प्रश्न असतात किंवा उपयोजित लेखनामध्ये जर पुस्तकाच्या संदर्भात किंवा वाचनाच्या संदर्भात जर एखादा विषय आला तर मुलं उत्तम प्रकारे ते लिहू शकतील. एवढी चर्चा या विषयावर वर्गात होणं गरजेचं आहे. त्यामुळे हा भाग हा या पाठातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे की हे सगळे साहित्य प्रकार शिकल्यानंतर, त्याची वैशिष्ट्य जाणून घेतल्यानंतर वाचनाला प्रेरित करायचे आपल्याला मुलांना. मग बाबासाहेब आंबेडकरांपासून ते अगदी डॉक्टर अब्दुल कलाम आझादांपर्यंत सगळ्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की वाचनाचं महत्व काय आहे, किंवा ज्या थोर व्यक्ती होऊन गेल्या त्या वाचनामुळे थोर झाल्या, त्या वाचनामुळे कितीतरी कामगिरी अनुपम अशी करू शकल्या. हे सगळं आपल्याला मुलांच्या मनावर बिंबवायचं आहे आणि त्यामुळे वाचनाचे फायदे. आज पुस्तकांपासून, वाचनापासून दूर जाणारा विद्यार्थी आहे, त्याला आपण पुन्हा एकदा अवांतर वाचनाची गोडी लावायची आहे आणि हे सगळं हाच उद्देश आहे या पाठाचा. आता पाठ हा जो आहे तो कृतीपत्रिकेच्या दृष्टीने किती महत्वाचा आहे, तर मी असं म्हणेन की सगळ्यात महत्वाचा पाठ हा कृतीपत्रिकेच्या दृष्टीने आहे. कारण कृतीपत्रिकेमध्ये आपल्या ज्या ज्या प्रकारच्या कृती आहेत त्या सगळ्या प्रकाराच्या कृती या पाठातून आपण विद्यार्थ्यांना घालू शकतो. मग त्याची काही उदाहरणं बघूया. आपल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा धड्याखाली अनेक कृती दिलेल्या आहेत. आकलन कृती, प्रश्न पहिल्या मध्ये जे असतात परिच्छेद दिलेला असतो आणि त्यावरून खाली कृती, आकलन कृती सोडवायची असतात, त्याची काही उदाहरणं आधी बघूया. फरक स्पष्ट करा. चरित्र आणि आत्मचरित्र 2 मार्काला ही कृती असते. मग चरित्र म्हणजे काय, तर प्रभावशाली थोर व्यक्तिमत्वाच्या आयुष्याचे लेखकाने केलेले वर्णन. आणि मग आत्मचरित्र म्हणजे काय, तर लेखकाने स्वतःच्या जीवन प्रवासाचे तटस्थपणे केलेले वर्णन. हा फरक 2 मार्काला येतो आणि ही 2 वाक्य लिहून आपल्याला स्पष्ट करायचं आहे. त्याच्या पुढची एक कृती आहे की चौकटी पूर्ण करा. ज्या पाठ्यपुस्तकाच्या खाली कृती आहेत त्या तर सोप्या आहेत, त्या आपण घ्यायच्याच आहेत सोडवून. कथेची वैशिष्ट्य असतील किंवा कोणते कोणते साहित्य प्रकार पाठात आलेत हे सगळं. पण त्याशिवायच्या काही कृती मी आता सांगते जेणेकरून तुम्हाला प्रत्येक परिच्छेदावरच्या कृती समजून घ्यायला मदत होईल. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त कादंबरी ज्याचा उल्लेख उतार्यात आलेला आहे ती कोणती, तर ययाती. कथेची थोरली बहीण कोणाला म्हटलंय, कादंबरी. साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार ज्ञानपीठ. आणि मराठी दिन 27 फेब्रुवारी. अशा साधारण 16च्या शिवायही अनेक कृती या चौकटी पूर्ण करामध्ये येऊ शकतात, पण उदाहरणादाखल मी या 4 कृती दाखवलेल्या आहेत. आता त्याच्यानंतर अजून एक कृती येते, परिणाम लिहा.
परिणाम लिहामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की मी मुद्दाम 3 वेगळी उदाहरणं अशी निवडली आहेत की तुम्ही जर लक्ष दिलं तर कळेल की प्रत्येक उदाहरणाचं क्रियापद हे वेगळ्या स्वरूपात आपल्या समोर आले. पहिल्या वाक्यामध्ये आहे संगीतकाराने कवितेवर स्वरसाज चढवणे ही घटना आहे. तर त्याचा परिणाम काय होईल? कवितेचे गाण्यात रूपांतर होणे, म्हणजे मूळ धातूच्या स्वरूपात इकडे क्रियापद आलेले आहे. परिणाम लिहा या कृतीमध्ये क्रियापद हे कोणत्याही स्वरूपात येऊ शकतं. काही वेळेला परिणाम काय झाला अशा अर्थाने भूतकाळात असतं, किंवा काही वेळा संभाव्य परिणाम काय होईल किंवा काय होतं सातत्याने या स्वरूपात ते असतं. म्हणून क्रियापद जे मूळ वाक्यात दिलेलं असेल कृतीपत्रिकेत, त्याचप्रमाणे आपल्याला परिणामाच्या वाक्याचंही क्रियापद लिहायचंय, हे मुलांना आपल्याला सांगितलं पाहिजे. मग दुसरं आहे ययाती कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. याचा परिणाम काय झाला? प्रत्येक मराठी माणसाचा ऊर अभिमानाने भरून आला. पाठातलंच वाक्य आहे ते मुलांना उतार्यामध्ये वर दिलेलं असतं. तो परिणाम काय झाला आहे त्याच्यातला जो एक परस्पर संबंध आहे घटना आणि परिणामाचा, तो मुलांच्या लक्षात आणून द्यायचा आहे. पुढचं आहे एखाद्या थोर व्यक्तिमत्वाचा लेखकावर प्रभाव पडतो. त्याचा परिणाम काय होतो? तर त्याच्या आयुष्याची गाथा लिहिण्याची प्रेरणा लेखकाला मिळते. उतार्यामध्ये याची उत्तरं सहज मिळतात, पण आधी या कृतींचा सराव जर केलेला असेल तर आपला वेळ वाचतो पेपर लिहित असताना, आणि त्यामुळे अनेकदा पाठांचं वाचन केलं पाहिजे आणि अशा वेगवेगळ्या कृती प्रत्येक उतार्यातून काढून त्याचा सराव केला पाहिजे. हे अतिशय आवश्यक आहे अभ्यासामध्ये. आता स्वमताच्या काही कृती पाहूया. तुमच्या आवडत्या साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये लिहा. आपण सगळ्या साहित्य प्रकारांची वैशिष्ट्ये पाहिली आहेत, त्याचे जर आपण असे चार्ट्स केले तर आपल्याला पटकन ती वैशिष्ट्ये लक्षात राहतात आणि कोणताही साहित्य प्रकार जो आपल्याला आवडता आहे तो निवडून आपण त्याची वैशिष्ट्ये सांगू शकतो. त्याच्यामध्ये काही उदाहरणं जर तुम्हाला देता आली तर तुमचं उत्तर एक छान परिपूर्ण असं होतं. अशा प्रकारे हे उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. पुस्तकांची मैत्री करण्याचे फायदे आणि त्याच्या पुढचा प्रश्न वाचाल तर वाचाल हे विधान पाठाद्वारे स्पष्ट करतात. या दोन्हीमध्ये आपल्याला पुस्तक वाचनाचे फायदे जे सांगितले पुस्तकामध्ये, पाठ्यपुस्तकामध्ये, पाठामध्ये जे आले ते फायदे, आणि शिवाय तुम्हाला जे वाटतंय, तुम्हाला जे अनुभव व्हायला मिळत आहेत ते फायदे, असे लिहिणं गरजेचं आहे. आता इथे वाचाल तर वाचाल हे कोणत्या अर्थाने म्हटलंय तर याच्यासाठी एक उदाहरण आपल्याला देता येईल. महाभारत हा ग्रंथ जो आपला सगळ्यात महत्वाचा ग्रंथ समजला जातो, त्याच्याबद्दल असं म्हटलं जातं की व्यासोच्छिष्टम जगत सर्वम, म्हणजे महर्षी व्यासाने लिहिलेला तो ग्रंथ आहे. तर व्यासाने संपूर्ण जग उष्ट केलं. म्हणजे काय? तर जगातल्या सगळ्या विषयांना महर्षी व्यासांनी महाभारतामध्ये स्पर्श केलाय. आणि म्हणूनच कोणतीही अडचण आपल्याला जीवन जगताना जेव्हा आली येते तेव्हा आपल्याला त्याचं उत्तर, त्या अडचणीचं निराकरण हे आपल्याला महाभारतात सापडतं असं म्हटलं जातं. मग याचं उदाहरण आपल्याला देता येईल की वाचाल तर वाचाल म्हणजे काय? तर वाचनाने आपण एवढे समृद्ध होतो, वेगवेगळे अनुभव आपल्याला इतरांचे वाचता येतात आणि त्याच्यातून आपल्याला आपल्या अडचणींवरचे मार्ग सापडतात. आपण आयुष्याची मार्गक्रमणा कशी करावी याची दिशा आपल्याला मिळते आणि त्या अर्थाने वाचाल तर वाचाल ही युक्ती महत्वाची आहे आणि याचं स्पष्टीकरण स्वमताच्या उत्तरात अपेक्षित आहे. आता उत्तम लेखक होण्यासाठी उत्तम वाचक होणे आवश्यक असते. याबाबत तुमचे विचार स्पष्ट करा. जसं गायनाच्या संदर्भात म्हटलं जातं की जेवढं जास्त तुम्ही ऐकाल थोर लोकांचं, गायकांचं गाणं, तेवढं उत्तम तुम्ही गाऊ शकाल. मग तेच वाचनाच्या संदर्भात आहे की जेवढं जास्तीत जास्त वाचन तुमचं असेल तेवढे तुम्ही समृद्ध होत जाता आणि तुमच्या लेखनात ती तुमची समृद्धता उतरते. मग ते विरामचिन्ह असतील, अगदी कालच्या पातळीवर बोलायचं झालं विद्यार्थ्यांच्या पातळीवर, तर विरामचिन्ह कळतात आपल्याला. शुद्ध लेखनाच्या चुका आपल्याला टाळता येतात, त्या कमी होतात. जेवढं वाचन जास्त असेल तेवढे ते शब्द नजरेसमोरून जातात. आणि त्याचाच मोठ्या लेवलवर जर विचार केला तर अनेक प्रकारच्या शैली वेगवेगळ्या लेखनाच्या, वेगवेगळ्या लेखकांच्या आपल्याला आत्मसात करता येतात आणि त्यातून आपलं लेखन, आपली लेखन शैली सुधारता येते. हे सगळं स्वमताच्या उत्तरात लिहून स्वतःच्या भाषेत आपल्याला स्वमताचे प्रश्न सोडवायचे आहेत. आता त्याच्यानंतर प्रश्न चौथा जो असतो व्याकरणाचा, त्याच्यामध्ये वाक्यांचे प्रकार किंवा वाक्प्रचार हे सगळे तर आहेतच. त्याच्या पुढचा प्रश्नोच्चार आ जो आहे शब्द संपत्ती, त्याच्यामध्ये समानार्थी, विरुद्धार्थी अशा प्रकारचे एक एक मार्काच्या कृती असतात आणि त्यासाठी काही शब्द मी आता उदाहरणादाखल काढलेले आहेत. समानार्थी काही शब्द आहेत आणि विरुद्धार्थी आहेत. कथा, मित्र, मैत्री, कसब सगळे पाठात आलेले शब्द आणि त्याचे समानार्थी आणि काही विरुद्धार्थी शब्दांच्या कृती या तुमच्या समोर आता दिसत आहेत. आता
याच्याशिवायही अनेक शब्द या पाठामध्ये आहेत. त्या सगळ्याचा आपण अभ्यास करायचा आहे आणि याचे मार्क हे खिशातले मार्क आहेत असं आपण म्हणूया की हे पाठांतरावर आहे. हे जर आपल्याला माहिती असतील, हे अनेकदा वाचलेले असतील, शब्द आपले जाणून घेतले असतील त्याचे विरुद्धार्थी शब्द, तर आपल्याला सहज त्या कृती सोडवता येतात. त्याच्यातच प्रश्नचार आ मध्येच अजून एक असतं शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा. या पाठामध्ये भरपूर कृती आहेत शब्द समूहाच्या. बघा, नाटक लिहिणारा नाटककार, नाटक दिग्दर्शित करणारा दिग्दर्शक, मग कविता लिहिणारी कवयित्री, चरित्र लिहिणारा चरित्रकार, कवितेला संगीत देणारा संगीतकार, जरूर वाचावे असे वाचनीय, जरूर पहावे असे प्रेक्षणीय, आणि स्वार्थी नाही असा निस्वार्थी. या प्रकारचे शब्द समूहाबद्दल एक शब्द आपल्याला कृतीपत्रिकेत येऊ शकतात. तर हे सगळे जर असे चार्ट्स करून ठेवले तर शेवटच्या क्षणी सुद्धा पेपर लावताना एकदा त्याच्यावर जर नजर टाकली तर आपल्या डोक्यात ते पक्क बसतं, आधी पाठ केलेलं असलं तर. त्याच्यानंतर आता उपयोजित लेखनाकडे वळूया. सगळ्या उपयोजित लेखनाचे जे प्रकार आहेत या पाठावर अनेक कृती त्याच्याशी संबंधित अशा काढता येतात आपल्याला. सगळ्यात आधी आहे पत्रलेखन. बघा, तुमच्या समोर एक टॉपिक दिसतोय की ज्ञानसाधना कलानगर पुणे आयोजित भव्य पुस्तक प्रदर्शन व सवलतीच्या दरात विक्री, घरपोच सेवा उपलब्ध. आता हे जे निवेदन तिकडे केलेले आहे त्याच्याशी संबंधित 2 पत्र आपल्याला खाली दिलेले आहेत. त्यातलं एक पत्र आपल्याला लिहायचं असतं. काय आहे तर पहिलं आहे शाळेच्या ग्रंथालयासाठी पुस्तके पाठवण्याची विनंती करणारे पत्र. आता जर आपल्याला हे पत्र लिहायचं असेल तर आपल्याला पुस्तकांची यादी द्यावी लागते. कोणती पुस्तकं तुम्ही मागवताय हे सांगावं लागतं. आणि त्या दृष्टीने या पाठामध्ये अनेक लेखक, अनेक कादंबऱ्यांची नावं आलेली आहेत. त्याशिवाय पाठ शिकवताना शिक्षकांनी अनेक पुस्तकं सांगितलेली असतात, त्याचे लेखक सांगितलेले असतात, किंवा आपल्या पाठ्यपुस्तकातही अनेक लेखकांची नावं असतात, कवींची नावं असतात. तर तुमची यादी तयार पाहिजे. तुम्हाला माहिती असलं पाहिजे की साधारण 5 ते 10 पुस्तकं आणि त्याचे लेखक, अशी यादी जर तुमची तयार असेल तर हे पत्र लिहिणं तुम्हाला सोपं जातं. त्याच्यानंतर उजवीकडचा जो विषय आहे प्रदर्शनाच्या उत्तम आयोजनाबद्दल आयोजकांचे आभार मानणारे पत्र. हे सुद्धा लिहिताना तुम्हाला प्रदर्शन, आता पुस्तक प्रदर्शन म्हणजे काय नेमकं हे तुम्हाला आता भिलार गावाचं छोटंसं व्हिडिओ बघून साधारण त्याची कल्पना आली असेल. ते तर कायमचं वसलेलं गाव आहे पुस्तकांचं, पण अनेक ठिकाणी पुस्तक प्रदर्शन भरत असतात. तिथे वेगवेगळ्या पुस्तकांची विक्री होते. तिथे सुद्धा साहित्य प्रकारानुसार मांडणी केलेली असते पुस्तकांची. सवलतीच्या दरात पुस्तकांची विक्री होते. वाचनप्रेमींसाठी तो एक आगळा सोहळा असतो. अनेक वाचनप्रेमी या प्रदर्शनाला भेट देत असतात. हे सगळं वातावरण मुलांच्या मनात आपल्याला निर्माण करायचे, त्याची तयारी करतात. तर त्यांना माहिती असेल की पुस्तक प्रदर्शन म्हणजे काय, नेमकं माहीत असेल, आणि मग ते असं वरवरचं लिखाण होणार नाही, तर जाणून घेऊन समजून उमजून ते पत्र लिहू शकतील. आता पुढचा जो उपयोजित लेखनाचा प्रकार आहे तो आहे जाहिरात लेखन. मग या पाठावर आधारित जाहिरात लेखन कसं येऊ शकतं तर पुढील शब्दांच्या आधारे पुस्तकांच्या दुकानाची आकर्षक जाहिरात तयार करा. एक तर जाहिरातीवरची कृती येऊ शकते. एक जाहिरात समोर दिलेली आहे आणि त्याच्या खाली प्रश्न विचारलेत, कृती विचारलेत, असाही स्वरूपाचा प्रश्न येऊ शकतो, किंवा जाहिरात मुलांना तयार करता येऊ शकते. मग त्याचा हा विषय आहे. मग शब्द काय दिलेत तर वाचाल तर वाचाल, खास सवलत, पुस्तकांचा खजिना आणि शालेय पाठ्यपुस्तके उपलब्ध. पुस्तकांच्या दुकानाचं नाव एखादं छान जे त्याला सुयोग्य ठरेल असं नाव द्यावं. त्याच्यात वाचाल तर वाचाल सारखं एखादं आकर्षक असं विधान द्यावं, त्याचं ध्येय वाक्य म्हणून किंवा ब्रीद वाक्य म्हणून. मग त्याची खास सवलत असं म्हटलं तर खास सवलत म्हटल्यावर खास सवलत एवढाच शब्द तिथे लिहायचा नाहीये, तर काय सवलत नेमकी तुम्ही देताय की प्रत्येक पुस्तकावर 10% सूट, किंवा एवढ्या एवढ्या तारखेपर्यंत एवढी एवढी सूट, जी काही तुमची ऑफर असेल, सवलत असेल, ती तिथे तुम्ही मेन्शन करायची. पुस्तकांचा खजिना आहे आमच्याकडे, विविध प्रकारची पुस्तकं आहेत, विविध साहित्य प्रकार आहेत, विविध लेखकांची मान्यवर पुस्तकं आहेत, आणि त्याचबरोबर शेवटचा मुद्दा आहे शालेय पाठ्यपुस्तकं सुद्धा उपलब्ध आहेत. मग वेगवेगळ्या बोर्डाची असतील, ICSE, CBSE, SSE, सगळ्या बोर्डाची पाठ्यपुस्तके उपलब्ध असं तुम्ही म्हणू शकता. जास्तीत जास्त आकर्षक जाहिरात ठरेल, आणि हे करताना चित्र वगैरे काढून ती आकर्षकता वाढवायची नाहीये, त्याच्यात वेळ जातो आणि ती अपेक्षित नाहीये चित्र काढणं. पण मराठी भाषा तुमची किती समृद्ध आहे, तुम्ही मराठी भाषेत तुमचे हे सगळे मुद्दे किती आकर्षकतेने मांडू शकता, याच्यावर तुम्हाला गुण मिळणार आहेत. त्यामुळे मराठी भाषेमध्ये एक सुंदर आकर्षक अशी जाहिरात तुम्हाला तयार करता आली पाहिजे, आणि ते सरावाने येतं. त्यामुळे असे वेगवेगळे टॉपिक्स घेऊन स्वतः जाहिराती तयार करण्याचा सराव करणं आवश्यक आहे.
आता पुढची कृती जी आहे ती बातमी लेखन. मग एक निवेदन दिसतंय तुम्हाला, वाचन प्रेरणा दिनानिमित्त विशेष व्याख्यान आयोजित केलेलं आहे. 15 ऑक्टोबरला आपल्या सगळ्यांना माहिती आहे डॉक्टर अब्दुल कलामांचा जन्मदिन हा वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो आणि त्या निमित्ताने वेगवेगळे कार्यक्रम होत असतात. तर तसाच हा एक कार्यक्रम आहे साताऱ्यात वाई येथे आणि त्याचं हे निवेदन आहे. आता याच्यावरून तुम्हाला बातमी तयार करायची आहे. मग त्याच्यावर म्हटलं सर्वांना सस्नेह निमंत्रण, म्हणजेच ती बातमी ही एक तर तुम्ही आधीची करू शकता, ते व्याख्यान आहे आणि त्याला निमंत्रण आहे तुम्हाला असं करू शकता, किंवा ते व्याख्यान झालं आणि त्याला सगळ्यांना निमंत्रण होतं त्यामुळे अनेक वाचनप्रेमींनी तिकडे भेट दिली अशा स्वरूपाची बातमी तुम्ही लिहू शकता. ते स्वातंत्र्य तुम्हाला आहे. पण बातमीची भाषा ही अतिशय वृत्तपत्रातली असते तशी असली पाहिजे. आपली नेहमीची बोलीभाषा त्याच्यात नसावी आणि यासाठी वृत्तपत्रात अशा प्रकारची वेगवेगळ्या बातम्या येत असतात. अनेक कार्यक्रम अनेक ठिकाणी होत असतात आणि त्याच्या बातम्या वृत्तपत्रात येत असतात. त्या बातम्यांचं जर नियमित वाचन तुम्ही जर करत असाल तर तुम्हाला ही कृती सोपी जाते बातमी लेखनाची. पुढे आता निबंधाकडे जर वळलो तर त्यातला पहिला प्रकार असतो प्रसंग वर्णन. मग प्रसंग वर्णनात एक असं चौकटीत दिलेलं आहे की भव्य पुस्तक प्रदर्शन अशी एक जाहिरात आहे त्याची, आणि मग खाली म्हटलंय की वरील प्रदर्शनास तुम्ही उपस्थित होतात अशी कल्पना करून त्या प्रसंगाचे वर्णन करा. मग त्या पुस्तक प्रदर्शनात तुम्ही काय काय पाहिलं, आता पाठ वाचल्यानंतर तुम्हाला साधारण कल्पना आली आहे की साहित्य प्रकार कोणते असतात. मग हे अनेक साहित्य प्रकार त्याच्यामध्ये होते, त्याप्रमाणे त्याची रचना केलेली होती पुस्तकांची. मग अनेक मान्यवरांनी याला भेटी दिल्या या पुस्तक प्रदर्शनाला, किंवा त्याचं उद्घाटन एखाद्या थोर लेखकाच्या हस्ते झालं असेल तर त्याचं तुम्ही वर्णन करू शकता. आणि प्रसंग वर्णन म्हणजे वृत्तांत नाही, हे लक्षात घेणं महत्वाचं आहे की केवळ वृत्तांतच लिहायचा नाहीये आपल्याला की असं झालं मग असं झालं, उद्घाटन झालं, भाषण झालं, समारोप झाला, एवढंच नाही. प्रसंग वर्णनात काय अपेक्षित आहे, तुमच्या मनामध्ये उमटलेल्या भावना, विचार, तुमच्या विचारांमध्ये झालेला बदल, तुम्हाला त्याच्यातून काय मिळालं, हे सगळं त्याच्यामध्ये वर्णन करणं अपेक्षित आहे. आणि तो प्रसंग हुबेहूब वाचकाच्या डोळ्यासमोर उभा करता आला पाहिजे, इतकं सुंदर तुमचं ते लेखन असलं पाहिजे. प्रसंग वर्णनाचीच अजून एक कृती बघूया. दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे पुढील विषयावर प्रसंग लेखन करा. मी पाहिलेला पुस्तक प्रकाशन सोहळा. मग त्याचे काही मुद्दे दिलेले आहेत की कार्यक्रमास उपस्थित राहण्याची अपूर्व संधी तुम्हाला कशी मिळाली, कोणाबरोबर तुम्ही गेला होता, कुठे होतं ते प्रकाशन, लेखकाचं नाव काय, कोणत्या पुस्तकाचं प्रकाशन तिकडे होतं आणि त्या पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, कार्यक्रमाचं स्थळ, अध्यक्षीय भाषण, अध्यक्ष म्हणून कोणाला बोलवलं होतं किंवा प्रमुख पाहुणे म्हणून कोणाला बोलवलं होतं, त्यांनी भाषणामध्ये काय सांगितलं, मान्यवर साहित्यिकांची उपस्थिती. जेव्हा एखादा पुस्तकाचं प्रकाशन असतं तेव्हा अनेक लेखक, कवी, मान्यवर असे तिथे येतात, त्यामुळे त्याचा तुम्ही थोडासा संदर्भ तिकडे देणं अपेक्षित आहे. आणि हा सगळा सोहळा जो तुम्ही पाहिलात त्याच्यात तुम्हाला काय पाहायला मिळालं, काय अनुभवायला मिळालं आणि कशा अर्थाने तो सोहळा अविस्मरणीय ठरला, हे तुम्हाला त्याच्यामध्ये लिहायचंय. प्रसंग वर्णनानंतर पुढची जी कृती असते ती असते आत्मकथन. मग याच्यातही मराठीच्या पाठ्यपुस्तकाचे आत्मकथन, त्याच्यानंतर फाटक्या पुस्तकाचे आत्मकथन, वेगळं कोणतंही पुस्तक जे आता जीर्ण झालंय, फाटलंय, पण तुम्ही त्याचा पुरेपूर आस्वाद घेतलात आणि आता ते अडगळीत पडलेले आहे, तर त्याच्या मनात काय विचार असतील, त्या भूमिकेत शिरून आपल्याला आत्मकथन लिहायचं असतं. किंवा मी तुमचा मित्र पुस्तक. आता याच्यासाठी पुन्हा एकदा पुस्तक वाचनाचे फायदे, पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे काय आहेत, याचा जर नीट अभ्यास आपला झाला असेल पाठ शिकत असताना, तर तुम्हाला त्याचा उपयोग स्वमतातही होणार आहे आणि उपयोजित लेखनातही होणार आहे. त्यामुळे मी परत सांगते की तोच सगळ्यात महत्वाचा मुद्दा त्या पाठातला आहे. एक म्हणजे सगळ्या साहित्य प्रकारांची वैशिष्ट्य आणि पुस्तक वाचनाचे फायदे, पुस्तकाशी मैत्री करण्याचे फायदे, ह्याचा नीट अभ्यास जर तुम्ही केला असाल तर तुम्हाला सगळ्या प्रकारच्या कृती उत्तम सोडवता येतील. आता पुढे शेवटचा जो निबंधाचा प्रकार असतो तो असतो वैचारिक. मग त्याच्यात पुस्तक आपले मित्र या विषयावर दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे आपले विचार मांडा. मग पुस्तक वाचनाचे फायदे काय काय आहेत, ज्ञानवृद्धी होते, मनोरंजन होतं, पुस्तक हा कधीही सोडून न जाणारा निस्वार्थी असा मित्र आहे. पुन्हा एकदा तेच की पुस्तक वाचनाचे अनेक फायदे तुम्हाला जाणवलेले, तुमचे अनुभव, हेही तुम्ही तिथे सांगू शकता. असा वैचारिक निबंध या प्रकारचा येऊ शकतो. म्हणजेच आपल्या लक्षात आलं असेल की पाठ हा जर आपण
वेगवेगळ्या पद्धतीने जर शिकलो, त्यातले महत्त्वाचे मुद्दे जर लक्षात घेतले, तर त्याचा उपयोग आपल्याला आकलन कृतींपासून ते उपयोजित लेखनाच्या कृतींपर्यंत सगळ्या ठिकाणी होणार आहे. मग एकदा आपण परत उजळणी करूया की काय काय हा पाठ शिकताना किंवा शिक्षकांनी पाठ शिकवल्यानंतर जेव्हा आपण त्याचा पुन्हा अभ्यास करत असतो, विद्यार्थी जेव्हा पुन्हा अभ्यास करत असतील, उजळणी करत असतील, तेव्हा एक चेकलिस्ट करायची की आपण काय काय केलं, हे सगळं आपलं झालंय का. जर झालं असेल तर आपला हा पाठ पूर्णपणे शिकून अभ्यासून झालेला आहे हे आपल्याला ठामपणे सांगता येईल. काय काय आहेत ते मुद्दे, तर बघा, स्वयं अध्ययनासाठी किंवा उजळणीसाठी महत्वाचे मुद्दे कोणते आहेत. पाठाच्या सुरुवातीला जो भिलार गावाचा संदर्भ आलेला आहे, तर ती संकल्पना नीट समजून घ्यावी. त्याच्यानंतर पाठात उल्लेखलेले विविध साहित्य प्रकार त्यांच्या वैशिष्ट्यांसह समजून घ्यावे. पाठातील महत्वाचे मुद्दे समजण्यासाठी पाठाचे अनेकदा वाचन करावे. मग आता हे मुद्दे कोणते, तर ज्ञानपीठ पुरस्काराबद्दल म्हटलंय, ययाती कादंबरी किंवा मराठी राजभाषा दिन, या सगळ्याचा जो संदर्भ आलाय, अनेकदा वाचन केलं की कोणताच संदर्भ सुटणार नाही आणि आकलन कृती सोडवत असताना आपल्याला वेळ लागणार नाही. चटकन आपल्याला उतार्यात ती उत्तरं सापडू शकतील जेव्हा अनेक वेळा आपण वाचन केलेलं असेल पाठाचं. स्वमत प्रश्नांच्या उत्तरांसाठी पाठाचा आशय समजून घेऊन तो स्वभाषेत मांडण्याचा सराव करावा. मग स्वमताचे प्रश्न एकतर आवडत्या साहित्य प्रकाराची वैशिष्ट्ये असे येऊ शकतात किंवा पुस्तक वाचनाचे फायदे, आणि यावर जर तुम्ही लक्ष केंद्रित केलं आणि हे सगळं जर स्वभाषेत लिहिण्याचा सराव केला तर ते तुम्हाला सगळीकडे उपयोगी पडणार आहे. त्याच्यानंतर पाठातील व्याकरण जे आहे की शब्दसंपत्ती असेल किंवा वाक्यांचे प्रकार असतील, विरामचिन्ह असतील, या अनेक उदाहरणांचा सराव, प्रत्येक पाठातलाच या उदाहरणांचा सराव आपल्याला करायचा आहे. उपयोजित लेखनाच्या सर्व प्रकारांचा सराव, अनेक उपयोजित लेखनाचे कृती या पाठाच्या आधारे तुम्हाला येऊ शकतात, आपण बघितले आता. त्याचा सराव करणं आवश्यक आहे. आपण काय करतो की पाठ वाचतो, त्याच्या खालच्या कृती वगैरे सोडवतो, पण उपयोजित लेखनाची फारशी प्रॅक्टिस, सराव आपण करत नाही. शाळेमध्ये जे काही 9-10 टॉपिक वर्षभरात दिले जातात तेवढेच लिहून आपण थांबतो. तर असं करता कामा नये. सगळ्यात जास्त मार्क ज्याला आहेत उपयोजित लेखनाला, त्याचा सराव अनेकदा झाला पाहिजे. वेगवेगळे टॉपिक्स घेऊन त्याचा सराव करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं जर तुमचं झालं असेल तर हा पाठ पूर्णपणे आपण अभ्यासला असा एक आत्मविश्वास आपल्यालाच येतो. मला वाटतं हा पाठाचं पूर्ण विवेचन आता आपलं झालेलं आहे आणि आत्मविश्वासाने या पाठावरच्या सगळ्या कृती, स्वमताच्या कृती आणि उपयोजित लेखनाच्याही तुम्ही आता लिहू शकाल. मला ही संधी दिली याबद्दल वैदर्भीय मराठी अध्यापक संघाच्या आयोजकांचे मी आभार मानते आणि इकडे मी थांबते. धन्यवाद. खूप सुंदर पाठ मॅडमने घेतला. आता आभार प्रदर्शनाकडे वळते. प्रास्ताविक झाले, प्रार्थना झाली, अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली. आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला दिशा मिळाली. शेवटी आता आभार प्रदर्शनाची वेळ झाली. खरंच आज या ठिकाणी मॅडमनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केले, म्हणून सर्वप्रथम मॅडमचे आभार. पुस्तक हा कसा निस्वार्थी मित्र आहे हे त्यांनी सहजरित्या उलगडून दाखवलं आणि सगळ्यात महत्वाची म्हणजे भिलार गावाची जी त्यांनी व्हिडिओ क्लिप दाखवली ती अतिशय सुंदर होती आणि नक्कीच विद्यार्थ्यांना याचा उपयोग होईल. आणि या पाठाच्या अनुषंगाने मॅडमनी ज्या सगळ्या कृती घेतल्या त्या नक्कीच आपल्या विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतील. मला सूत्रसंचालन करण्याची संधी दिली म्हणून आयोजकांचे आभार मानते आणि इथेच थांबते. धन्यवाद.